परत आमच्यावर जो काही शिक्षकांचा आपला हे झालं होतं प्रकरण, त्याच्यातून आमच्या शाळेतून नाव कमी केले होते, पाथऱ्यामधून शाळेतून नाव काढलं होतं. परत तामसाला गेलो तर तिथं हे लोक आले की याचं नाव इथून कमी करा. परत तिथून नाव काढले. 1.5 वर्ष शाळेत नव्हतो. आज शाळेचे मग तुमचे नातू वगैरे जातात, तुम्हाला वाटत असेल की शाळेचं महत्व किती आहे. 1.5 वर्ष आम्ही दोघं भाऊ घरीच होतो, शाळेत नव्हतो. त्याची आमची परिस्थिती तेव्हाची काय असेल. तेव्हा सुद्धा घरी आम्हाला आईनी वडिलांनी शिकवलं. त्याच्यामुळे ते 1.5 वर्ष आमचं व्यर्थ नाही गेलं. ते 1.5 वर्ष अधिक जास्त कामी आलं. का तर त्यांनी सांगितलं की आयुष्यात असे लोक आम्हाला भेटले आणि तुम्हाला पण भेटणार आहेत. हे आयुष्यात आला होता. तो मुंबईला आल्यानंतर मला खरंच काहीतरी वाटलं की आज मी काहीतरी आयुष्यात बनलेलो आहे, आज मी काहीतरी आयुष्यात घडलेलो आहे. आणि खरंच अशा ठिकाणी जेव्हा तुमचे सत्कार होतात किंवा जेव्हा तुमचं कौतुक होतं तेव्हा आपल्याला आठवण येते की आपण कोणामुळे घडलो किंवा कसे घडलो. तर खरंच लहानपणापासून सुद्धा आम्ही तुमचं सगळ्यांचं, उत्तम काका खरंच तुम्हाला म्हणजे सलाम आहे माझा. तुम्ही जे काही आमच्यासाठी केलं. लहानपणी सुद्धा गोपाला देवकीनंदन गोपाला आम्ही यांच्या मागे फिरायचो दिंडीमध्ये. सकाळी 5 वाजता उठण्याची सवय आम्हाला यांच्यामुळे लागली होती. यांच्यासोबत जाऊन एक भक्तिभाव आमच्या मनात निर्माण झाला होता. त्याच्यामुळे आमच्या यशामध्ये खरंच खूप मोठं योगदान आहे तुमचं. काय सांगू, पुन्हा एकदा सांगतो, खरंच तुमच्या मुलांना बनवा चांगलं काहीतरी. अजून बऱ्याच जणांची मुलं छोटे छोटे आहेत, कोणाचे नातू झालेले आहेत, तर त्यांना लहानपणापासून अशी वागणूक द्या. राजकारण, गावातले भांडणं या गोष्टीपासून त्यांना दूर ठेवा. त्यांना शिक्षण द्या. तुम्ही स्वतः अभ्यास घेत जा. घरी तुमच्या पत्नीला अभ्यास घ्यायला लावत जा. त्यांना स्टेज डेअरिंगसाठी, वक्तृत्व कौशल्यासाठी पाठवत जा. भाषण स्पर्धा तुम्ही घेत जा त्यांची. या विषयावर तू बोल, शिवाजी महाराजांवर बोल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर बोल, ज्योतिबा फुलेवर बोल. त्याच्यामुळे हे जेव्हा भाषण कौशल्य त्यांच्यात निर्माण होईल तेव्हा ते पुढे जाऊन कुठेतरी टिकतील. आता खूप काम करायचं आहे. 10 दिवस झाले पदभार हातात घेऊन. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या पद्धतीनं काम करा. एक पूर्ण वर्षाचं टाइम टेबल आम्हाला दिलेलं आहे, असं काम करा. सगळ्या महाराष्ट्राला फिरायचं आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या मंत्र्यांना भेटायचं आहे, सगळ्या जिल्हा प्रमुखांना, सगळ्या कलेक्टरला, सगळ्या SP ऑफिसला भेटी द्यायच्या आहेत, त्यांच्या कामाचा अहवाल घ्यायचा आहे. त्यामुळं आजच PSI सोबत भेट झाली. PSIना सांगितलं की जगदाराव पवारचा मुलगा आहे. नंतर आमची चर्चा झाली. 2-3 तास त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली. तेव्हा त्यांनी पण त्यांच्या याच्यामध्ये सांगितलं की खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही छोट्याशा खेळातून एवढा वर गेले, आनंद आहे. तुम्ही सुधारले, परंतु तुमचं गाव अजूनही थोड्याफार प्रमाणात जास्त सुधारलं नाही. त्याच्यामुळे मनाला कुठंतरी मला पण लागलं त्यांचं वाक्य. त्याच्यामुळे सांगतोय तळमळीने की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा, मुलांना चांगलं काहीतरी बनवा, या गोष्टीपासून दूर ठेवा. तुम्ही व्यसनापासून दूर राहा, म्हणजे मुलं पण व्यसनापासून दूर राहतील. कारण संस्कार ही आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट असते, जी आपले आई वडील, आपली भावकी, आपले काका देतात. त्याच्यामुळे आज माझं रक्ताचं नातं म्हणलं तर फक्त आई आणि वडील तर उपस्थित आहेत. परंतु मला असं वाटतं की या दोघांपेक्षाही सगळ्यात जास्त माझ्या रक्ताचे नाते तुम्ही आहात. जेवढं माझ्या आई वडिलांचं योगदान मला घडवण्यामध्ये आहे तेवढं तुमच्या सगळ्यांचं आहे. आम्ही काही आमचं रक्ताचं नाही. ते माझ्या सख्या काकाची मुलं नाही किंवा मी त्यांचा सख्खा भाऊ नाही. परंतु ते कुठेही सांगतात, नांदेडला गेले तरी, जिल्हा परिषदमध्ये किंवा कुठं पण, की हा माझा भाऊ आहे, हा माझा लहान भाऊ आहे. तर हे जे नातं असतं ना, ते या जगातलं सगळ्यात मोठं नातं असतं. या नात्याला कुठंच तोड नसते. मी सुद्धा सांगतो, आज भीमराव काका माझे सख्खे काका आहेत. सख्या काकापेक्षाही जास्त कोणतरी आहे ना मला, म्हणून मी सांगतो ही माझे सख्खे काका आहेत. आता मारुती महाराज, त्यांचं आणि आपलं न जात वेगळी, धर्म वेगळा. पण तुम्ही सुद्धा सांगतो, आता त्यांना विचारलं मला घरी गेल्यानंतर की ते कोण होते बघवी दस्ते करून, आपण दुकानात भेटलो तेव्हा ते कोण होते, तेव्हा त्यांनी मी सांगितलं असतं माझ्या गावातला माणूस. मी त्याला सांगितलं की ते माझे काका आहेत. त्यांनी मला घडवलं, लहानपणापासून आम्ही त्यांच्याकडे बघत आलो. तर या ज्या गोष्टी असतात त्या आयुष्याच्या सगळ्यात मोठ्या गोष्टी असतात, सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात. पुन्हा एकदा खरंच तुमच्या सगळ्यांचं मला असं वाटत आहे की माझं गाव जमा झालेलं आहे. हे माझं अख्खं गाव आहे. या माणसा व्यतिरिक्त मला गावात मध्ये कोणी नाही, आणि कोण आहे किंवा कोण नाही याची फिकर सुद्धा मला पडत नाही. कारण हेच माझं सगळं, हेच माझं गाव आहे. पुन्हा एकदा तुमचं खरंच मनापासून मी आभार व्यक्त करतो की तुम्ही हा सत्कार ठेवला. आयुष्यातला माझा सगळ्यात मोठा सत्कार वाटतो मला. आणि अजून आयुष्य खूप बाकी आहे. तुमचे असेच माझ्यावरचे आशीर्वाद राहू द्या. माझ्या परिवाराला तुमचा सपोर्ट राहू द्या. आज गृहमंत्री इंचा आहे, उद्या भारताचा गृहमंत्री बनेल आणि खरोखरचा गृहमंत्री बनेल. आज तरुणांचा, त्यासाठी फक्त तुमची साथ राहू द्या. एवढंच सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. शेवटी एक छोटीशी कविता म्हणावीशी वाटते मला. माझ्या बाबांवर आपल्या डॉक्टर साहेबांनी तयार केली होती.
अजूनही मी बऱ्याचशा भाषणामध्ये ते वापरतो कुठे पण, कारण ते लागू पडतं आमच्या आयुष्याला. माझ्या बाबांनी जो संघर्ष बनवला इथून जाऊन तामशामध्ये, काहीच नव्हतं, 4 एकर शेती, तर त्याच्यावर 3 मुलांना एवढं शिक्षण देणं आणि शेती विकत घेणं, दुकान वाढवणं, आणि आज या प्रॉपर्टीपेक्षा, या पैशाच्या पेक्षाही त्यांचं जे नाव आहे जगदेवराव पवार, तर याचा सगळ्यात मोठा अभिमान आम्हाला वाटतो की त्यांनी बनवलं. आज आमचं तिघांचं सुद्धा नाव आहे ते फक्त त्यांच्यामुळे. आणि मी जो आज कोणी आहे, गृहमंत्री आहे, ते सगळं आणि सगळं माझ्या आई आणि वडिलांमुळे आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा थँक्यू बाबा आणि थँक्यू आई असं या ठिकाणी नक्कीच म्हणतो. शेवटी कविता एवढीच सांगतो की मोडला होता साऱ्यांचा आधार पण मोडला नाही पाठीचा कणा. मोडला होता साऱ्यांचा आधार पण मोडला नाही पाठीचा कणा. पाठीवरती हात ठेवूनी आई बाबा तुम्ही फक्त लढ म्हणा. मोडला साऱ्यांचा आधार पण मोडला नाही पाठीचा कणा. पाठीवरती हात ठेवूनी आई बाबा तुम्ही फक्त लढ म्हणा. मग बघा आमच्या पराक्रमाचा तारा. मग बघा आमच्या पराक्रमाचा तारा. उजळूनी टाकू या साऱ्या विश्वाला. उजळूनी टाकू या साऱ्या विश्वाला. त्यासाठी हवा तुमच्या हाताचा आसरा. त्यासाठी हवा तुमच्या हाताचा आसरा. आणि तो तुम्ही द्यावा आम्हाला हीच विनंती तुम्हाला. तुम्ही द्यावा तो आम्हाला हीच विनंती तुम्हाला. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप आभार मानतो. तुमचे असेच आशीर्वाद राहू द्या. आणि आमचे जे खूप प्रोजेक्ट, आमचे लाखोवधी रुपयांचे प्रोजेक्ट होतात, त्याच्यामधला एक प्रोजेक्ट आपण गावामध्ये सुद्धा नक्की आणेल मी. आमच्या वरिष्ठांसोबत चर्चा करून आपल्या गावाला सुद्धा काहीतरी चांगलं बनवण्याचं जे स्वप्न माझं पण आहे. आणि खरंच गजूदादा आणि सारिका वाहिनी खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप केलं आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी, आणि तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी सुद्धा. त्याच्यामुळं गावात भलेही 2000-3000 पब्लिक असू द्या, पण माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी हे सगळं अख्खं गाव, अख्खं पाथर्ड इथं आलेलं आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा खरंच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि फक्त तुमचे आशीर्वाद राहू द्या, बाकी काही नाही. थँक्यू. निवड प्रक्रिया सांग, कॉलेजमध्ये कशी झाली, जिल्ह्यावर कशी झाली? आता इन म्हणजे कसं असतं, एक तरुण असतात त्याच्यामध्ये. महाराष्ट्रातल्या सगळ्या जे पोरं असतात 11वी-12वी पासून जे डिग्री पर्यंत, तर याचं एक स्वतःचं मंत्रिमंडळ असतं. जसं आपलं मंत्रिमंडळ तसं यांचं मंत्रिमंडळ. तर ते काय करतात, सर्वप्रथम कॉलेजमध्ये इलेक्शन घेतात, म्हणजे निवडणुका. आपली जशी गावात इलेक्शन होते, विविध पंचायत समितीची असो, जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायत, तशी कॉलेजमध्ये अगोदर एक निवडणूक घेतात. कॉलेजमधले एक 4-5 पोरं जेवढं ज्यांना उभं टाकायचं त्या इलेक्शनसाठी ते उभं टाकतात. ज्याच्यामध्ये खरीच काहीतरी पॉवर आहे ते उभं टाकतात. तर 2-3 उभं टाकतात. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्यांनी त्याला वोटिंग करायची असते. तर आमच्या कॉलेजमध्ये जवळपास 2000 वोटिंग झाली होती. 2000 मतदान झालं होतं. मला वाटतं आपल्या गावाचं मतदानच 1200 आहे. म्हणजे 2 गावा एवढं मतदान आमच्या कॉलेजमध्ये झालं होतं. 2000 पैकी 2000 मतदान झालं. त्याच्यानंतर ज्याला सगळ्यात जास्त मतं पडले तो कॉलेजचा अध्यक्ष असतो. मला सगळ्यात जास्त मतं पडले होते 1250. मी कॉलेजचा अध्यक्ष झालो. आणि माझ्या विरोधातला जो उमेदवार होता त्याला आपण 600 मतांनी पराभूत केलं होतं. तर तो मागच्या वर्षीचा उपमुख्यमंत्री होता. म्हणजे आपण डायरेक्ट उपमुख्यमंत्र्यांचा पराभव केला होता. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. त्यांचा उपमुख्यमंत्र्याचा 600 मतांनी पराभव केला होता. जसं मोठ्या मोठ्या उपमुख्यमंत्री त्यांच्या मतदारसंघात असं जबर पकड असते, ती सगळी ढिल्ली करून आपण आपल्या मित्रत्वाचे, आपला कसा स्वभाव आहे, सगळ्यांसोबत छान वागायचं, कोणाला काही वाईट नाही, काही नाही. जो कोणी मित्र मैत्रिणी भेटेल त्यासोबत सगळं चांगलं वागलं, त्यांचं काम केलं. आता काम लोकांचे कसे करायचे हे आम्ही घरातूनच शिकत आलेलो आहोत. लोकांची मदत कशी करायची ते बाबाकडून पाहत आलेलो आहोत. त्याच्यामुळे तशा सगळ्या पोरांची मदत केली. त्याच्यामुळं त्या पोरांचा सपोर्ट होता. कॉलेजमधून 600 मतांनी निवडून आलो. त्याच्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातल्या सगळ्या 100-150 कॉलेजमध्ये इलेक्शन झाले होते. मग औरंगाबाद जिल्ह्याचा एक जिल्हा प्रमुख नेमायचा असतो, जिल्हा अध्यक्ष. त्याच्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या सगळ्या 100-150 जणांना एकत्र करतात. मग त्याच्यामधून त्यांची गुण तपासतात की तुम्ही कोणत्या पद्धतीने नेता बनण्यासाठी सक्षम आहात का. तुमची अगोदर लेखी परीक्षा घेतात. त्याच्यानंतर एक वक्तृत्व कौशल्य म्हणून तपासतात. स्टेजवर जायचं आणि एखाद्या विषयावर 3-4 मिनिटं सलग बोलून दाखवायचं, नॉनस्टॉप, कुठेही न अडकळता. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होतात, म्हणजे मुलाखती होतात. वेगवेगळे तज्ज्ञ येतात आणि ते तज्ज्ञ तुमच्या मुलाखतीमध्ये विचारतात वेगवेगळे प्रश्न. त्याच्यातून एक जिल्हा प्रमुख होतो.
तर मी सुद्धा तिथल्या जाऊन सगळ्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या सगळ्यांना टफ देऊन आपण जिल्हा प्रमुख म्हणून झालो. जिल्हा प्रमुख बनल्यानंतर महाराष्ट्रात टोटल 36 जिल्हे आहेत. एका जिल्ह्यामध्ये एक ग्रामीणचा आणि एक शहर असे 2 जिल्हा प्रमुख नेमतात. तर 36 जिल्ह्यापैकी 36 जिल्ह्यातले एका जिल्ह्याचे 2 असे 72 जिल्हा प्रमुख मुंबईला आले होते. त्यांचं मुंबईला 6 दिवसाचं एक अधिवेशन चालतं, 6 दिवसाची कार्यशाळा. त्याच्यामध्ये हॉटेलला राहणं खाणं व खर्च सगळं ते सकाळ ऑफिस गव्हर्नमेंट करतं. चांगल्या 5 स्टार म्हणजे जिथं मंत्री आमदार खासदार राहतात तिथं आमची राहण्याची चांगली व्यवस्था असते. तर तिथलं झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान म्हणजे मुंबईतलं सगळ्यात चांगलं आणि सत्ता केंद्र आहे. तिथं वेगवेगळे कार्यक्रम होतात आमचे 6 दिवस कंटिन्यू. त्याच्यातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री अर्थमंत्री असं एक 18-20 जणांचं मंत्रिमंडळ तयार करतात. तर टोटल 72 देतात महाराष्ट्रातले. तर त्या 72 जणांची अगोदर लेखी परीक्षा घेतात. त्या लेखी परीक्षेमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारतात. त्या लेखी परीक्षेमध्ये झाल्यानंतर तुमची मुलाखत घेतात. IAS IPS ऑफिसर येतात. मग ते मुलाखतीमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारतात की तुला कोणतं मंत्रिपद पाहिजे, ते पाहिजे तर तेच का पाहिजे, ते दिलं तर तू काय काम करशील, तू अगोदर तुझ्या गावातल्या किंवा लोकांसाठी किंवा कॉलेजमधल्या मुलांसाठी काय काम केलेलं आहे का, अशा सगळ्या गोष्टी चौकशी हे विचार करतात. मुलाखत झाल्यानंतर आयत्या वेळी भाषण स्पर्धा नावाची एक स्पर्धा असते. आपण स्टेजवर जायचं, माईक हातात घ्यायचा आणि माईक हातात घेतल्यानंतर आपले सर असतात, ते सर तुम्हाला विषय देतात आणि त्या विषयावर 1.5 मिनिटं नॉन स्टॉप बोलायचं, कुठेही न थांबता. जर तुम्ही त्या विषयावर चांगलं बोलले तर त्याच्यातून तुम्ही पास होता. अशा 3 टप्प्यामध्ये जाऊन टॉप 10 काढतात, म्हणजे 10 जण निवडतात. कितीपैकी 72 पैकी 10 जणांची निवड केल्यानंतर परत मुलाखती होतात आणि परत मुलाखती झाल्यानंतर त्याच्यातून 5 जण निवडतात. त्या 5 मध्ये सुद्धा आपण आलो होतो. ते 5 झाल्यानंतर 72 मधून हे 5 सोडून जे बाकीचे उरलेले 67 लोक आहेत, त्या 67 लोकांनी या 5 जणांपैकी ज्याला मतदान करायचं असतं. आणि हे मतदान झाल्यानंतर सगळ्यात जास्त ज्याला गुण पडले तो मुख्यमंत्री, सगळ्यात सेकंड नंबरचे जे 2 नंबरचे गुण पडले तो उपमुख्यमंत्री, 3 नंबरवाला गृहमंत्री. तर आपण 2 नंबरवर पोहोचलो होतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यातल्या पुणे, नागपूर, नाशिक, मुंबई, नवी मुंबई असे जे लोक आले होते तिथले एकदम टॉपचे लोक, एकदम टॅलेंटेड लोक, तत्वज्ञ, असं खूप त्याच्यामध्ये नॉलेज भरलेलं. आणि काही जण बरेचसे परिवारातूनच त्यांना ते आलं होतं राजकारणाचं वेळ. त्याच्यातून काही जण एक मंत्र्याचा मुलगा होता, आमदाराचा, खासदाराची मुलं होते. तर त्याच्यातून आपण 72 जणांपैकी 2रा नंबर आपण मिळवला होता. तर एवढी ही अवघड स्पर्धा असते आणि हे झाल्यानंतरही मंत्रिमंडळ असतं, तेव्हा हे सगळे अधिकार दिलेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला आता कल्पना आली असेल की ही किती महत्वाची आणि किती चांगली पद आहे आपल्यासाठी, आपल्या गावासाठी. तर अशी प्रक्रिया असते. त्याच्यामुळं छोटे छोटे गुण हे खूप कामी येतात. तुमच्या मुलांना सुद्धा तुम्ही असे गुण द्या, चांगले संस्कार द्या, एवढंच सांगतो. धन्यवाद.